तळपायच्या मस्तकाला गेली, रोमांच्या अंगावर उभे राहिले, लालसर डोळे झाले, थरथर कापायला सुरुवात केली. आमच्या दाक्षाईने सांगितलं, ए दक्षा याद राख, मला बोललं असतं माझ्या पतीला बोलण्याचा अधिकार नाही. आत्ताच्या आत्ता असणारा तुझा विध्वंस होईल, यज्ञाचा आणि तुझा. आणि म्हणून आमची दाक्षाईनी मनामध्ये विचार केला, अपमान सहन झाला नाही, आपला तर नाहीच नाही, पण आपल्या पतीचा जिथं अपमान होतो तिथं स्त्रीनं कधी राहून थांबू नये महाराज. आणि अशा वेळेला आमच्या दाक्षाईनीनं यज्ञकुंडावर जाऊन उभी राहिली, मनामध्ये विचार केला, माझ्या पतीची आज्ञा मोडून मी आले, सुख मिळेल म्हणून, पण पित्यानं सुद्धा मला सुख दिलं नाही, तर या देहाला ठेवून तरी काय करायचं. आणि म्हणून डोळ्यातून अश्रुधारा निघाल्या, एकीकडे क्रोधायमान झाली, जीभ बाहेर काढली आणि सांगितलं, लक्षा तुझा अंतःकाळ जवळ आला बघ. अंगावर रोमांच फुटले, यज्ञकुंडावर उभी राहिली आणि सांगितलं, हे शिवराजा, हे महादेवा, हे कैलाशीचा राजा, तुझा देह तुला समर्पित. आणि अशा पद्धतीनं आमच्या दाक्षाईनं दक्ष राजाला सुद्धा निरोप दिला महाराज. काय निरोप दिला? यज्ञकुंडामध्ये पडली आमची दाक्षाईनी. मानभंग हाची झाला मंडपी आहे, मानभंग हाची झाला मंडपी आहे. सती म्हणे यज्ञ माझे जळाले, सती म्हणे यज्ञ माझे जळाले, सती म्हणे यज्ञ माझे जळाले. मानभंगाची झाला मंडपी आहे, मानभंग आई बाप बंधू भजनी दारिद्र्यात नसते बोली. दुसती तो सारे धनाचे कुबेर, धनाचे कुबेर. सती म्हणे यज्ञ माझे जळाले, सती म्हणे यज्ञ माझे जळाले. सती म्हणे यज्ञ माझे जळाले. मानभंगाची झाला मंडपी आहे, मानभंगाची झाला मंडपी आहे. सती म्हणे यज्ञ माझे जळाले, सती म्हणे यज्ञ माझे जळाले. सती म्हणे यज्ञ माझे माहेरीच्या सोहळ्यात नाही अमंत्री जामात, चहुदिशा चालू होते संपदाचे ढेर, संपदाचे ढेर. लक्ष्मीचे झाले दास
कोण पुसे वैराग्यास लेख पोटीची झाली कोपऱ्याची केर कोपऱ्याची केर सती म्हणे यत्नी माझे जळाले माहेर. शेवटला विचार केला माझ्या सतीनं आणि काय सांगितलं महाराज, परत सासुराशी जाता तोंड कसे गावो नाथा. परत सासुराशी जाता तोंड कसे गावो नाथा. बोल ईश्वराचे झाले सत्याची अखेर सत्याची अखेर. सती म्हणे यत्नी माझे जळाले माहेर. दक्ष सुता जळली मेली नवे रूप आता आली. पित्या घरी झालायसा घोर पाहुणचार घोर पाहुणचार. सती म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर. डोळ्यातून अश्रुधारा आल्या आणि अश्रुधारा येऊन मनामध्ये विचार केला आता माघारी जावं. पती सुख देणार नाही, पतीची आज्ञा मोडून आले आणि इथं थांबावत अपमान चालू आहे, देह नाही ठेवलेला बरा म्हणून अग्नीमध्ये उडी मारली. काय सांगा महाराज, 4-6 महिने चढत असणारा अग्नी फक 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 करत फड फड ज्वाळा आणि वर येत होत्या, हाका मारत होत्या माझ्या दाक्षायणीला. जशी उडी मारली जशी उडी मारली तसं असणार माझ्या सतीला माझ्या दाक्षायणीला गुंडाळून घेतलं. अग्नीनं गुंडाळून घेतलं. सर्व असणारी अग्निरूप बनली माझी दाक्षायणी. जसा हा चमत्कार अग्निरूपाचा पाहिला, सती रूपाचा अग्निरूप झालेलं, तस आमचा नारद तिथून निघाला, कैलासाला गेला. सांगितलं देवा महादेवा सती गेली सती गेली सती गेली. भगवान शिवाने डोळे उघडले, नारदाकडे पाहायला सुरुवात केली. आनंद व्यक्त करावा का दुःख व्यक्त करावं तेही कळायला तयार नाही. भगवान शिव सारखे बघायला लागले नारदाकडं. नारदाने सांगितलं आपली सती गेली प्रभू, आपली सती गेली. थोडा वेळ थांबले. ताडकन असणारा माझा भगवान शिव उभा राहिला. जसं ताडकन उभा राहिला डोळे लालजर्द झाले, रोमांच अंगावर उठले, शरीर थरथर कापायला सुरुवात केली. क्रोधाग्नी भडकला, जटा सोडल्या, जटा फिरवायला सुरुवात केली आणि जशी जटा फिरवली तशी आपल्या मस्तकावरची जटा असणारी धरली, खाडकन उपटली, टनकन आपटली आणि जशी टनकन आपटली तसं त्यामध्ये एक धिप्पाड मूर्ती जन्माला आली. महाराज वीरभद्र भगवान की जय, वीरभद्र भगवान की जय, वीरभद्र भगवान की जय. अकराळ विकराळ स्वरूप असलेला वीरभद्र, 1000 भुजा असलेला वीरभद्र आणि अग्नीचा कल्लोळ असलेला वीरभद्र, क्रोधाग्नीचा कल्लोळ असलेला वीरभद्र, कल्पांत भैरव झाला म्हणतात तो वीरभद्र आणि असा निर्माण झाला. साष्टांग नमस्कार केला. भगवान शिवाला सांगितलं कोणती आज्ञा आहे बोला, माझं नाव काय. त्यांनी सांगितलं नाव पुन्हा सांगेल, जा दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर आणि मुंडकं छाटून त्याचं पूर्णाहुती देऊन टाक. भगवान शिवाची आज्ञा घेतली. वीरभद्र असणाऱ्या सर्व शिवगणांना घेऊन निघाला. नंदीवर आरूढ होऊन वीरभद्र निघाला. हर 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 आणि वीरभद्र थेट आमच्या दक्ष राजाच्या राजधानीमध्ये गेला. दक्ष राजाला अपशकुन होत होते, रक्ताचा पाऊस पडत होता, घुबडं दिवसा दिसत होते, पाल चुकचुकत होती, तर पिंगळे असणारे
आरडत होते, दिवसा तारे दिसत होते आणि अचानक आमचा वीरभद्र आला, घनघोर युद्ध केलं. आमच्या दक्ष राजाची असणारी शेंडी धरली, आपलं असणारं हत्यार काढलं, मुंडकं छाटलं, गरा फिरवलं, दणकन आपटलं. दक्ष राजाचं असणारा मुंडकं छाटलं, पुष्याचे दात पाडले, भृगूची दाढी उपटली. आमच्या दाक्षायणीला हसला होता पुष्या नावाचा ऋषी आणि भृगू अपमान होत होता त्यावेळेला दाढीवरून हात फिरवत हसत होता. पुष्याचे दात पाडले तर भृगूची दाढी उपटली माझ्या वीरभद्रानं आणि दक्षाचं असणारं मुंडकं घेतलं आणि पूर्णाहुती दिली. सर्व देवलोकांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. वीरभद्राला हर हर महादेव आणि आमच्या वीरभद्रानं तांडव नाचायला सुरू केलं. महाराज आनंदाच्या भरामध्ये शेवटी आमचा वीरभद्र निघून गेला. भगवान शिवाकडं इकडं प्रसूती असणारी लढा लागली. अनुक्रमे काही काळ निघून गेला. भगवान शिव तिथे आले. ब्रह्मदेव विष्णू परमात्माने त्यांना विनंती केली की यज्ञाचा भाग असणारा शेवटला गेला पाहिजे, पूर्णाहुती झाली पाहिजे यजमानाच्या हातून, याला जिवंत करा प्रभू. त्यावेळेस शंकराने आज्ञा दिली, जा विष्णू परमात्मा गावाच्या बाहेर जो असणारा प्राणी भेटेल त्याला घेऊन या. विष्णू परमात्मा गेले आणि शेळ्या जात होत्या. शेळ्याने बोकडाचं मुंडकं छाटलं. कशाचं? बोकडाचं. कशाचं? बोकडाचं मुंडकं छाटलं आणि दक्षाचं जे काही कलेवर पडलं होतं बिना मुंडक्याचं शरीर, त्याला कलेवर म्हणावं, त्या कलेवरावर असणारं मुंडकं बसवलं, संजीवनी म्हटली आणि दक्ष राजा जिवंत झाला. हर हर महादेव. जसा दक्ष राजा जिवंत झाला तसं कुबुद्धी निघून गेली आणि भगवान शिवाचं नाम स्मरण करू लागला. कसं? कोण करू लागलं? ज्याला बोकडाचं मुंडकं येते. कोण करू लागलं? ज्याला बोकडाचं मुंडकं ते. कोण करू लागलं? मग मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्ही कोण करता? तुम्ही बोकुड आहेत का? कोण्या धर्मशास्त्रात सांगितलं? अरे ज्याला वाचा नव्हती, ज्याला बोकडाचं मुंडकं बसवलं होतं, त्याने त्याच्या भाषेमध्ये नामस्मरण केलं का? तुम्ही बरोबर करता? घंटी वाजवताना बरोबर करता? बोकड आहेत का तुम्ही? विचार करायची महाराज संत मंडळीने सर्वांनी. आपण बोकड नाही. ज्याला बोकडाचं मुंडकं होतं त्यांनी बोकडाच्या वाचेमध्ये नामस्मरण केलं. आपल्याला चांगली वाचा दिली देवानं आणि म्हणून चांगल्या वाचेनं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. सांगायचं तात्पर्य, आमच्या बोकडाचं मुंडकं ज्याला बसवलं त्याने बोकडाच्या भाषेमध्ये नामस्मरण केलं. तिथून परमशिव भक्त बनला आणि आमची जी काही माता आहे दाक्षायणी, ती पुढं आमच्या हिमाचलाच्या पोटी जन्माला आली. इकडं आमच्या दाक्षायणीचा उद्रेक, दाक्षायणी बद्दलचा विषाद आणि भगवान शिवाला उत्पन्न झाला. अंतःकरणामध्ये सारखी आठवण माझ्या सतीची, माझ्या दाक्षायणीची आणि माझ्या भगवान शिवाला यायची. आणि तो असणारा वियोग माझ्या भगवान शिवाला सहन होत नव्हता. म्हणून अनंत काळापर्यंत माझ्या भगवान शिवानं समाधीमध्ये काळ काढला. उद्वेग सहन होत नव्हता पत्नीचा. सोबती निघून गेल्यावर बायको ज्याची मेली त्याला जाऊन विचारा महाराज काय असतं जीवनातलं दुःख. आणि ते भगवान शिवाला जाणवलं. त्यांनी समाधीस्थ राहून काळ काढला. अनुक्रमे इकडे असणार आमच्या तारकासुरानं तांडव माजवलेलं होतं. त्रिपुरासुराचे पुढं असणारा तारकासुर, त्यांनी ब्रह्मदेवा प्रित्यर्थ आराधना केली होती आणि ब्रह्मदेवाला वरदान मागून घेतलं होतं की बाबा रे मला शिवपुत्राकडूनच माझा वध व्हावा.
आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवानं तथास्तु तथास्तु म्हटलं त्यावेळेला तो उन्मत्त झाला आणि उन्मत्त होऊन सगळ्या देवलोकांची असणारी सिंहासन त्यांनी घ्यायला सुरुवात केली. जसे हे सिंहासन घेतले सगळे देवलोक घाबरायला लागले. काड्या कपालीमध्ये ऋषीमुनी बसले जाऊन जिकडे रस्ता फुटून तिकडे स्त्रिया अनाचार अत्याचार होईल म्हणून पळू लागल्या. तर आमचा तारकासूर असणारा तांडव माजवत होता ब्रह्मांडामध्ये. आणि मग माझा ब्रह्मदेव विष्णू परमात्माला आणि देवाला घेऊन भगवान शिवाकडे गेला. सांगितलं, देवा हे शिवा, त्राहि मां त्राहि मां त्राहि मां, वाचवा 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 देवा. भगवान शिवानं डोळे उघडले आणि सांगितलं, काय मिळे, का घाबरताय, काय म्हणताय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तारकासूर खूप माजलेला आहे आणि त्या तारकासुराचा असणारा अंत करा प्रभू. त्यावेळेस भगवान शिवानं सांगितलं, तोही काळ जवळ आलेला आहे, त्याची चिंता करू नका, योग्य वेळी कार्य होऊन जाईल. लगेच डोळे मिटले. पुन्हा असणारा काही काळ निघून गेला. परत आमच्या ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मानं परत धावा केला भगवान शिवाचा. शेवटी इकडं हिमाचलाच्या पोटी आणि आमच्या दाक्षायणीनं आणि गर्भरूपानं मेनकेच्या पोटी राहिली. हिमाचलाची पत्नी मेनका. आणि त्या मेनकेच्या पोटी राहिल्याच्या नंतर शेवटी पार्वतीचा असणारा अवतार अर्थात दाक्षायणीचा अवतार. तिथं भक्तीला काय कमी असणार महाराज. आणि म्हणून सारखी असणारी प्रसूती शिवनाम स्मरणामध्ये दंग होऊन गेली, मग्न होऊन गेली, साधना करायला लागली, पूजा जप करायला लागली. अनुक्रमे नवमास पूर्ण भरले आणि नवमास पूर्ण भरल्याच्या नंतर सुंदर अशा कन्येला आमच्या हिमाचलाच्या पत्नीनं म्हणजे मेनकेनं जन्म दिला महाराज. भव्य दिव्य स्वरूप, जिकडे तिकडे लखलखाट त्या स्वरूपाचा, कोमलांगी असणारी, गौरवर्णाची असणारी, गुबगुबीत असणार, पाहिलं की पटकन असणार, घ्यावं आणि चुंबनांचा त्यावर वर्षाव करावा असं असणार अपत्य बाळ, नाजूक असणारी ती कन्या. आणि सुंदर अशा कन्येनं जन्म घेतला. जसा जन्म घेतला तसं सगळीकडे असणारा पुष्प वर्षाव झाला. पार्वती माता की, पार्वती माता, पार्वती माता की. आणि मग त्यावेळेला सगळीकडे आनंदी आनंद झाला. अनुक्रमे जन्म झाल्यावर तेलाभ्यंग केलं, तेलानं टाळू माखली, उष्णतकानं स्नान घातलं, पालखामध्ये टाकलं. पर्वताची मुलगी असल्यामुळं तिचं नाव पार्वती ठेवलं. पर्वताची मुलगी असल्यामुळं तिचं नाव पार्वती ठेवलं. आणि पार्वती ठेवल्याच्या नंतर ती पार्वती असणारी थोडी मोठी झाली, चालायला लागली, बागडायला लागली, खेळायला लागली. एकच नाद ते म्हणजे शिव भजन, शिवपूजन, शिवार्चन, बाकी दुसरा नादच नाही काही. आणि अशा अवधीमध्ये एके दिवशी नारद आला. नारदानं सांगितलं की आपण विष्णूला ही मुलगी देऊन टाकू. आमच्या हिमाचलानं सांगितलं, बाबा रे जे काही तिच्या भाग्यात असेल ते होईल. त्यावेळेस आमच्या त्या पार्वतीनं ऐकलं आणि तशीच आपला पिता माझं लग्न विष्णू सोबत करतो की काय असं वाटून जया आणि विजयाला घेऊन आणि निघून गेली वनामध्ये. आमच्या हिमाचलानं पाहिलं पाहिलं पाहिलं. शेवटी दरीमध्ये असणार आमच्या पार्वतीनं वाळूचं शिवलिंग बनवून आराधना करायला सुरुवात केली होती, ते हरिकालिका. आणि तिथून आमच्या शंकरासोबत विवाह करेल म्हणून वरदान घेतलं बापाकडून. आणि मग पार्वती घरी आली. अनुक्रमे पार्वती मोठी झाली. ब्रह्मदेव विष्णू परमात्मा आणि आमच्या हिमाचलाकडे गेले. सांगितलं, हे हिमाचला, अरे लग्न करायचं बघ, लवकर लग्न करायचं बघ. त्यावेळेस आमच्या हिमाचलानं सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही. इकडं भगवान शिवानं विचार केला आणि कैलासावर राहायलाच आले. आमच्या हिमालयामध्ये भगवान शिव राहण्यासाठी आले. तिथं अनुष्ठान मांडलं.
आमच्या हिमाचलाला कळलं की बाबा रे शिव आपल्या नगरीमध्ये आले, सगळं सैन्य घेतलं आणि त्यांचा आदरातिथ्य करण्याकरता, पूजन करण्याकरता हिमाचल आणि मेनका निघाले. जसे हिमाचल आणि मेनका निघाले तसं पार्वतीनं पाहिलं आपले आई वडील कुठेतरी चालले. सांगितलं हो बाबा, हो बाबा, कुठं जात आहे? आमच्या हिमाचलानं सांगितलं की आम्ही भगवान शिव आपल्या नगरीमध्ये स्थानापन्न झाले, साधना करायला लागले, तिथं आम्ही चाललो त्यांचं आदरातिथ्य करायला. तिने सांगितलं मला यायचं, मला यायचं. त्यांनी सांगितलं खूप दूर आहे, कशाला येते तू? नाही नाही बाबा, मला यायचंय. आग्रह धरला, हट्ट धरला आणि मुलगी असणारी निघाली. ठीक आहे म्हणले, चल. सोबत आली. आमच्या भगवान शिव जिथं हिमालयामध्ये त्या टेकडीवर बसलेले होते, साधना करत होते, तिथं आले आणि हिमाचलानं आणि मेनकेनं पायाची पूजा केली, जयघोष केला, हर हर महादेव, हर हर. आणि त्यावेळेला भगवान शिवाने डोळे उघडले, पायाची पूजा करायला सुरुवात केली दोघांनी. त्यावेळेस आमची पार्वती आलेली होती आणि पार्वती आणि तिच्या सोबत जया आणि विजया दोघी जणी आलेल्या होत्या. मनामध्ये विचार केला, ज्याच्यासाठी असणारा मला जन्म मिळाला, ज्याच्यासाठी जन्म मिळाला, जे हस्तगत करण्यासाठी जन्म मिळाला, तो असणारा पुरुष समोर आहे. आमच्या पार्वतीने सारखं सारखं नजर लावून ते भगवान शिवाचं स्वरूप आपल्या हृदयामध्ये साठवायला सुरुवात केली. महाराज मनात विचार केला, हाच तो माझा पती, हाच तो माझा धनी, हाच या शरीराचा मालक. आणि म्हणून मंत्रमुग्ध झाली आणि एकटक असणारी पार्वती शिवाकडे पाहायला लागली. त्यावेळेस आमच्या हिमाचलानं सांगितलं, हे पार्वती, आमची पूजा झाली, कर कर लवकरात लवकर पूजा कर लवकर. पण आमच्या पार्वतीचं लक्षच नाही. महाराज आई काय सांगाली, वडील काय सांगाले, याच्याकडे लक्ष नाही. सारखं शिवाकडे बघायला लागली, मोहित होऊन प्रेमानं. आणि त्यावेळेस जया विजया जवळ आल्या आणि त्यांनी हलवलं, हे पार्वती, काय वेडी झालीस का काय तू? अगं तुझे आई वडील काय म्हणाले बघ, कर पूजा. त्यावेळेस तिने सांगितलं, काय सांगाव ग, काय सांगाव? जया विजया, किस देवता ने आज 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 किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया. किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया. दुनिया की ना खबर रही, तन को भुला दिया, दुनिया की ना खबर रही, तन को भुला दिया. किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया. रहता था पास में सदा लेकिन छिपा हुआ, रहता था पास में सदा लेकिन छिपा हुआ. करके दया दयाल ने, करके दया दयाल ने पर्दा उठा लिया. किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया.
रहता था पास में सदा लेकिन छिपा हुआ, करके दया दयाल ने पर्दा उठा लिया। किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया। सांगितलं, हे जया, हे विजया, आणि कोणीतरी देवानं माझं चित्त चोरलं, माझं दिल चोरलं, माझं हृदय चोरलं. आणि काय सांगू बरं, मला कळायला तयार नाही. आणि परत असणारी पार्वती सारखी बघायली शिवाकडं. तेवढ्यात भगवान शिवानं असणार विचारायला सुरुवात, हे पार्वती काय वेडी झालीस का काय? कर पायाची पूजा. तुझ्या आई वडिलांनी केली पायाची पूजा, माझ्या कर पूजा. पण आमच्या पार्वतीनं आपल्या डोळ्यामध्ये शिवाचं किती स्वरूप दाबून टाकावं, साठवून घ्यावं या आशंकेनं पाहत होती महाराज. शंकराने स्पर्श केला. सांगितलं, वेडी झाली का काय? त्यावेळेस आमच्या पार्वतीने सांगितलं, जब से देखा जब से देखा जब से देखा जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी हूँ, मैं तेरी दीवानी बनी रे। ओ जब से देखा तेरे हुस्न का जादू जो चलाया, मैं उसमें मस्तानी हो गई। तेरे हुस्न का जादू जो चलाया, मैं उसमें मस्तानी हो गई। जब से देखा जब से देखा तुझे शिव बाबा, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी रे। सांगितलं, जब से देखा तुझे शिव बाबा, मैं तेरी दीवानी बनी रे। आणि मग त्यावेळेला सांगितलं, देवा तुम्हाला पाहिलं आणि मी वेडी झाली बरं का. त्याने सांगितलं, बस बस, हा कर पूजा कर. पार्वतीची पूजा केली. पार्वतीनं पूजा केली आणि शिवानं सांगितलं, याच्यानंतर हिला इथं पुन्हा घेऊन येऊ नका. याने सांगितलं का? म्हणजे मी साधना करायला आलो, हिला इथं येऊ देऊ नका. आणि अशा पद्धतीनं आमचं असणारं भगवान शिवानं हिमाचलाला आणि मेनकेला आज्ञा केली. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. तिथून दर्शन करून सगळे घरी गेले आपल्या. आणि आमच्या पार्वतीनं दररोज पूजेला यायला सुरुवात केली. जया आणि विजयाला घ्यायचं आणि भगवान शिवाजवळ येऊन बसायचं, सेवा करायची, बोलायचं. अनुक्रमे
भक्तानं भक्ती जास्त करत 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 गेला की देव असणारा भक्ताच्या अधीन होतो. तद्वत त्या न्यायानं भगवान शिवाचे असणारे पाय चुरायला सुरुवात केली आणि मग एकदा असणारे भगवान शिवाने सांगितलं, का हो देवा, ओ देवा, ओ महादेवा, मी एक मागते मला द्या ना. म्हणजे काय सांग. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. जर द्यायचंय तर जन्मोजन्मीची साथ दे बरं का मला. आणि मग अशा पद्धतीनं वरदान दिलं. ठीक आहे म्हणले, अर्ध अंग तुला देऊन टाकलं. भगवान शिवाने वरदान दिलं, अर्ध अंग तुला दिलं. तथास्तु. आणि मग तिथून पुढं आमच्या पार्वतीची आणि शिवाची जवळीक झाली. दररोज असणारी पार्वती तिकडे जायची आणि शिव असणारे तिला उपदेश द्यायचे, संवाद व्हायचा. आणि मग एके दिवशी आमची पार्वती लाडाला आली. आमची पार्वती असणारी लाडाला आली आणि लाडाला आल्याच्या नंतर आमच्या पार्वतीने सांगितलं, हो देवा, देवा, देवाने सांगितलं, बोल बोल बोल. काय आता एक ऐका बरं का, आता एक ऐका माझं. देवा सांगितलं, पार्वती ऐकतोय ना मी, सांग ना काय ते, ऐका बरं का देवा. शंकराने असणारं पार्वतीकडे पाहिलं आणि पार्वतीने सांगायला सुरुवात केली, तुम्ही तुम्ही उद्या माझ्या बापाच्या घरी माझ्याबद्दलची मागणी करायला घरी यायचं. ते म्हणजे, पार्वती अगं वेडी झाली का काय तू? मी काय कलियुगातला नवरदेव का नवरीच्या घरी मुलगी मागायला जायला? हा, हे नाही जमणार, नाही जमणार. तिने सांगितलं, मी शेवटच्या शब्दात सांगते, तुम्ही माझ्या बापाच्या घरी उद्या सकाळी माझ्याबद्दलची मागणी मागण्यासाठी येणार. दॅट्स माय फायनल. बघते उद्या तुम्ही कसे नाही येत ते. आणि म्हणून चुचका मारला आणि तिथून निघून आमची पार्वती घरी गेली. त्यावेळेस भगवान शिवाने विचार केला, आता काय करावं? नाही जावं तर माझ्या पार्वतीचं मन दुखतंय, जावं तर लोक मला कमी समजतील पुन्हा. बघा, मागणी मागायला गेला बायको. त्यावेळेला माझ्या भगवान शिवानं विचार केला 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 आणि सकाळी एक जोग्याचं रूप धारण केलं. सकाळी जोग्याचं रूप धारण केलं आणि जोग्याचं रूप धारण करून आमचा भगवान शिव पार्वतीच्या घरी अर्थात हिमाचलाच्या नगरीमध्ये गेला. नगर में जोगी आया, मेनका के घर आया, जिसे कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ.
कंचन थाल भरायो लो भिक्षा जोगी जाव जंगल में मेरा मन करायो मैया न चाहिए तेरी दौलत और ये कंचन माया तेरे सती का दान करा दो मैं रास सिखाया नगर में जो भी आया कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम बोलना 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 चलो ज्यावेळेला आमचा भगवान शिव जोग्याचं रूप धारण करून मेनकेच्या नगरीमध्ये झाला त्यावेळेला मेनकेनं एका ताटामध्ये सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि भगवान शिवाला वाहण्यासाठी आली त्यावेळी सांगितलं जोग्या हे घे भिक्षा आणि लवकरात लवकर इथून चालता हो मला भीती वाटायला लागली त्यावेळेस आमच्या भगवान शिवाने असणारं काय उत्तर दिलं मैया न चाहिए तेरी दौलत और ये कंचन माया तेरे सखी का दान करा दो मैं कैलाश से आया नगर में जो भी आया उसे कोई समझ न पाया बड़ी है उसके सांगितलं मैया न चाहिए तेरी दौलत और ये कंचन माया तेरे सती का दान करा दे मैं कैलाश से आया आणि असं म्हणला वरून असणाऱ्या गॅलरी मधून पार्वतीनं पाहिलं दोघांची नजर एकमेकांना मिळाली लक्षात आलं जे काही वचन दिलं होतं त्याच्यासाठी भिक्षा मागायला माझ्या रूपानं आणि शिव आलेले होते दोघं एकमेकाकडे बघून हसले संकेत मिळाला तिथून असणारे भगवान शिव आपल्या हिमाचलाच्या ज्या ठिकाणी टेकडी होती तिथं थांबलेले होते तिथं आले अनुक्रमे दक्ष राजाकडं आमच्या हिमाचलाकडं ब्रह्मदेव विष्णू परमात्मा आले सांगितलं बाबा रे शिवकुमार उत्पन्न झाला पाहिजे आट्याप लवकर मुलीचं लग्न कर चल लवकर आणि म्हणून आमचा ब्रह्मदेव विष्णू परमात्मा आणि हिमाचल शिव नवरदेव रूपानं पाहायला गेले अनुक्रमे भगवान शिवाला असणाऱ्या सर्व ऋषी मुनींना पार्वतीला पाहायला बोलवलं दोघांचं असणार पसंत्या झाल्या आणि शुद्ध मुहूर्त काढलं अधिक ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष षष्ठी तिथी आणि शुक्रवारी रात्री 11:15 वाजता आणि माझ्या पार्वती आणि शिवाचं लग्न होणार आहे सर्वांना कालच असणारं आमंत्रण आम्ही दिलेलं होतं सगळ्यांना मूळ दिलेलं होतं मूळ अलग लक्षात आणि म्हणून सगळेजण असणारे विवाह कार्यासाठी आणि बोलून घेतले गंधर्व अप्सरा किन्नर आले जनलोक तपलोक महालोक संतलोक आता तळातळ रसातळ जे काही पाताळ आहे
त्या सर्व लोकांचे देव या ठिकाणी उपस्थित झाले. मंगल वाद्याला सुरुवात झाली. मंगल वाद्याला सुरुवात झाली आणि इकडं आणि आमच्या हिमाचलाच्या नगरीमध्ये तोरण बांधलेले सुंदर असणाऱ्या अगरबत्त्या त्याचा सुगंध दरवळायला लागलेला आहे. अत्तर असणारं शिंपल्या चाललेले गंधर्व गायन करायला लागले. तर अप्सरा असणाऱ्या नृत्य त्या ठिकाणी करायला लागले आहेत. इकडं आमच्या पार्वतीला असणार सगळ्या मैत्रिणी असणाऱ्या सजविण्यासाठी लगबग करायला लागले आहेत. तर आमच्या मेनकेच्या असणाऱ्या मैत्रिणी सर्व कामामध्ये असणाऱ्या धडाडून पुढे चाललेल्या आहेत. सगळी असणारी आतुरता आणि त्या मंगलाच्या ठिकाणी हिमाचलाच्या घराच्या ठिकाणी सगळे अनुभवायला लागले. अनुक्रमे सीमांत पूजन झालं आणि सीमांत पूजन झाल्याच्या नंतर एक एक असणार वराड आणि आमच्या हिमनगरीमध्ये यायला सुरुवात झाली. ब्रह्मदेवासोबत सगळे देवलोक आले बाकीचे. इकडं विष्णू परमात्मा आले. विष्णू परमात्माचं 56 कोटी वैष्णव मंडळ हरिगोविंद या नावानं उच्चार करत यायला लागले. इकडं आमच्या गंधर्व अप्सरा आणि गायन करत नारद कंबरू असणारे गायन करत निघाले. तर आमच्या भगवान शिवाचं असणार शिवगण मंडळ 72 कोटी 84 लक्ष आणि यायला लागले. तर त्यांच्या सोबत कोण यायला लागले? आमचा भगवान शिव असणारा मंडपामध्ये यायला लागलाय. तर त्या शिवासोबत असणार भूतावर सुद्धा आलेले. चला भूत चला भूत
शिवाचे असणारे वराड शिवगण मंडळ आणि भूतावळ असणारे आले इकडं सगळीकडे असणाऱ्या मंत्र अक्षरा अर्थात सर्वांना अक्षता पोहोचल्यात आणि चला नवरीचे मामा नवरदेवाचे मामा वधूवरांना स्टेजवर घेऊन या चला नवरीचे मामा तसेच नवरदेवाचे मामा वधूवरांना स्टेजवर घेऊन या लग्नाची वेळ झालेली आहे मंत्रोपचार सुरू झाले चला नवरदेव नवरी चला गाण लावते स्वामी गाणं लावायचं का चला नवरदेव नवरी चला आमच्या ब्राह्मण महर्षी ऋतुजांनी आणि त्या ठिकाणी नाम मंत्रोच्चाराला सुरुवात केली ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसो मम अहमजानि गर्भधां मत्त्वमजासु गर्भधां शिव शिव उजव्या बाजूला डाव्या बाजूला पार्वती आणि मग अशा पद्धतीनं या ठिकाणी मंत्रोपचार झाला आणि आमच्या ऋतुजांनी अर्थात त्या ठिकाणच्या असणाऱ्या पुरोहितांनी सर्वांना असणारं विवाह मंत्र अक्षता आशीर्वाद देण्याच्या ज्या मंगलाष्टका आहेत त्या सुरुवात करायच्या का म्हणून विचारलं आणि सर्वजणांनी असणारी तयारी सगळी फुल केलेली आणि मग त्या ठिकाणी सुरुवात झाली मंत्र अक्षताला जोडली प्रथम करी प्रार्थना इष्ट देवता कुलदेवता गाती मंगला शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान मंगल सावधान 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 शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान पुष्पमाला अर्पण केला चरणीया गजानना सर्व संकटे दूर करोति हे वरदान प्राणा स्वस्ति स्त्री गणनायका शुभसुता आचार्य श्री रेणुका घंटा कर्ण उभया श्रीविश्वकर नारिका तुम्ही मोर हरे स्मरा शुभगुणी आचार्य श्री तारुका गुरुते प्रसन्न उभया मंगल सर्व भाव कल्याण गजानन सर्व पाहुणे शुभवर देती तुम्हा सन्मान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान 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 शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सजोनी आली चंद्र सूर्य परी हो जानती है महोचिता वत सवन
विश्वं प्रकाशं प्रभो वेदान्ते प्रतिपादितं परशिवम् श्रेयं स्वरूपेण नानाघोर परातपूर्वतिमिरम् प्रध्वंसनात् जोमनि सोऽयं श्री विरजङ्गमं समरितम् नित्यवसुते सौख्यसम्पत्ति सततवाञ्छा गुरुः सद्गुरुच्या आशीर्वादाने वारपुंच कर्या शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान कैलासाचा या परिवार तुम्हारे सन्मान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 समयी चित्ते स्मरा शंकरा आसूराय करावया वधुवरा आचार्य लेघरा परस्परा हसमुखे आनंद हो व्याखरा वाक्य मंज वाजला शुभदिनी पूर्ण जीव एक झाली शुभरेषा पुण्याची दाम्पत्य जीवन सुखी हो मिळो तुला बहुमान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 शुभमंगल सावधान सावधान शुभमुहूर्त सावधान वाजंत्री सावधान
अशा पद्धतीनं माझ्या भगवान शिवाचा विवाह सोहळा असणारा